नमस्कार, आपण आहोत उदगीर तालुक्यातलं हे तोळशीर गाव आहे आणि निडेबन जिल्हा परिषद अंतर्गत हे गाव येतं. गावातील जे मतदार आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते पेपर वाचत बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. एकंदरीत काय माहोल आहे निवडणुकीचा आणि काय सांगतील ते. का चालय आजोबा? काय नाही पेपर वाचत बसला. बर बर बरं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका हो घातलेल्या आहेत. अनेक उमेदवार भेटीगाठी घेत आहेत. काय एकंदरीत वाटतंय, काय वातावरण आहे? आता वातावरण आम्हाला तर काय माहित आहे त्याचं, आता कुठं काय खावं. बरं, गावामध्ये काय चर्चा सुरू आहे? आम्ही गावातच जात नाही, इथं थांबता बसता, इथं येतं घर आहे हा हा गावात. काही आम्हाला काही माहित नाही वातावरण. बरं, मतदान करता आपण, काय बघून मतदान करता? आता माणूस बघूनच करावं लागेल. काम करणाऱ्या माणसावर करावं लागेल. काम करणाऱ्या माणसाला. हो. काय वाटतंय आजोबा, तुम्हाला काय वाटतंय? काय म्हणते निवडणुकीचं वातावरण? चांगलं आहे. चांगलं आहे काय? एकंदरीत आपण मतदान करता, काय बघून मतदान करता? माणूस बघून. माणूस बघून करता. चांगला माणूस असेल तर करता. बरं, कोण आता गावामध्ये काय समस्या आहेत? बऱ्याच समस्या आहेत, काही चालू झाल्यात, काही चालू आहेत. कोण सोडविल वाटते बरं समस्या या सगळ्या? ग्रामपंचायत. आता निवडणुकीमध्ये आपण मतदान करतो त्यावेळेस आता अनेक उमेदवार आपल्या भेटीगाठीला येत आहेत. का आश्वासन देत आहेत? नेमकं आश्वासन सगळे काय? आश्वासन देतात. आता काम केल्यावर कळल. आधीच काय असं सांगा, सगळे करते आतापर्यंत आश्वासन देऊन कोण कधी सांगा. निवडणुकीपुरतं येतात पुन्हा झाट येणार. बरं, तुम्ही काय बघून मतदान करता? आम्ही का काय बघता? फक्त माणूस जे चांगला आमच्याशी जे बोलतोय, काम करतोय, त्याला असं मागे जायची गरज नाही. त्यांना माणसं त्याच्या मागे येतात काम केल्यावर. उग वर्षाला एकदा येईल निवडणुकीपुरतं कोण करतंय मतदान. बक्कळ येवलेलं आम्हाला ओळख नाहीत, कायच नाहीत. उगे मतदानाच्या दिवशी येऊन आम्ही थांबला, हे केलं कोणाला म्हणजे करायचं ठरले मतदान? आता बघूच. जसं 4 माणसाच्या मते काय म्हणता? बरं, माणूस आता चांगला असेल तर करता मतदान. कोण चांगला वाटते माणूस? सगळेच चांगले वाटलेले, कपडे चांगले चेक घालून आले सगळेच वाटतात. काम केल्यावर खरं. कुणाला वाईट म्हणून सांगा. तेच म्हणते. सगळे चांगलेच आहेत. मग बाकी ठीक आहे. काय म्हणताय काका? काय सुरू आहे चर्चा निवडणुकीची? निवडणुकीचे काय आपण कुठं जात नाही. आम्ही जे सांगणार काय करत पडल्या जायचे, आपल्याला ज्याला करू वाटलं त्याला करून बसायचं. म्हणजे आणखी ठरलेलं नाही कोणाला करायचं? काय म्हणताय वातावरण? नमस्कार. बरं साहेब, वातावरण बरं चांगलं काय आहे. चर्चा सुरू आहे गावामध्ये? काय चर्चा आता ज्येष्ठाच्या ह्याच्यावर आहे. बरं, पक्ष बघून मतदान करता का माणूस बघून, माणूस बघून? विकास बघून, पक्ष बघून नाही. माणूस आणि कर्तृत्वाचा माणूस पाहिजे ना. काम आणणारा माणूस पाहिजे, काम राबविणारा माणूस पाहिजे. कोण करायला वाटते काम? काम राष्ट्रवादी करते. कोण करते? तुम्हाला काय आमदार साहेबांनी निधी देणाराच माणूस इथं राबविणारा माणूस लागतो ना. दुसरा माणूस कोण देते? आमदार निधीतून आणणारा माणूस सरपंच असतो. सरपंच इथं गावात राबवलं तर जातं. कोण जाते? कोणीच करत नाही ते काम. आपले चांगले माणसं राष्ट्रवादीचे आहेत, साहेब आहेत. साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे इथे विकास म्हणजे आमच्या म्हणण्यापेक्षा जास्त विकास चालू. काही कमी विकास नाही. कमान झाली, शाळा झाली, दवाखाना झाला, ते दवाखाना झाला, रस्ते झाले, नाल्या झाल्या, अंडरग्राऊंड झालं, मधून ग्रामपंचायत, झाडं, हे सगळी निधी देणारे, स्वच्छता घंटागाडी चालू आहे आमच्या इथं. मग आता तेवढे काम सोडून देऊन कसं आम्हाला दुसरीकडे जाता येते? काम करणाऱ्याच्या पाठीमागे बसून खाणाऱ्याच्या मग का जायचं? इतके दिवस गेले की 30 वर्ष बसून खाणाऱ्याच्या मग गेला आम्ही. तुम्हाला काय वाटतं बरं? आम्ही बघा पक्षाला बघणार नाही किंवा माणसाला बघणार नाही. आम्ही आमच्या गावच्या सरपंचाला बघून मतदान करणार आहोत. बघा, आमच्या गावाला 70% ठरलेले आहे की आमच्या सरपंचाच्या विकास कामाला बघूनच मतदान देणार आहे. कुणाला ठरले मतदान करायचं? आमचं राष्ट्रवादीला. सरपंचाने सांगितलं व राष्ट्रवादीला मतदान करायचं, 2 घड्याळ दाबायचे, 2 घड्याळ दाबायचे. कणकण ज्या मोज्यामुळे मशीनला टाकायचे घड्याळात. आमचं मत घड्याळात आहे. बैठक झाली, चर्चा झाली, आमच्या परिचर्चा चालू आहे. आमच्या समाजाकडे आले,
आम्ही वडाळा समाजाचे आहोत. आम्हाला 65 वर्ष झालं घरकुलं नव्हते. आता 30 घरकुलं आमची झाले. सभागृह झाला आमचा. समजमी झाली. रस्ते झाले. नाल्या झाल्या आमच्याकडे. अजून काय अपेक्षा ठेवा? सरपंचाचा दिवस रात्राचा दिवस करून आमच्याकडे झटत असेल तर सरपंच पाठीमागे कायमस्वरूपी आम्ही म्हणजे सरपंच सांगतील त्या त्या पद्धतीने पद्धतीने आम्ही मतदान करणार. खरं आहे का? माझ्याकडे माईक आणलो. मग काय म्हणते वातावरण? साहेब माझ्याकडे त्या माईक, मी जनतेची 20 वर्ष सेवा केलो. मी कधीच उमेदवार बी झालो नाही, कुठल्या ग्रामपंचायतला निवडून या नाही. पण प्रत्येकाला सरपंच मी केलं. हो, प्रत्येकासोबत राहिलो मी, प्रत्येक आमदार सोबत राहिलो, प्रत्येक कोणासोबत माणसासाठी आहो? काम केलं. आता कोणासोबत आहे? आता माझा माणूस कोण? माझ्या माणसासोबत हो. कोण हो तुमचा माणूस? आता तू मला ते सांगून काय करू? सांगा गेल्या वेळेस मला सांगितल्यामुळे माझ्या घरला कोणी या नाही. हो, आता तू मला सांगून कसं करावं? माझ्या मांगड्यात एकाला बी या नाही कुणी. हो, तरी हो. काय बोल मतदान करता? आम्ही विकास बघून मतदान करतो. विकास बघून मतदान करता. काय म्हणते वातावरण? वातावरण काय बरं आहे, बोला की. काय म्हणजे आपण मतदान करता, काय बघून मतदान करता बरं? काय बघून म्हणजे आता उमेदवार बघून मतदान करतो. तर कुठला उमेदवाराची चर्चा सुरू आहे गावामध्ये? उमेदवाराची कुठली म्हणजे आता आमचं गावातलं उमेदवार आहे त्यांनी थांबले, त्यांना बघावं लागेल ना. कोण आहेत गावचे उमेदवार? राठोड राठोड साहेब आहेत. प्रकाश राठोड साहेब आहेत, त्यांनाच बघावं लागेल. आणखी या ठिकाणी काही मतदार आहेत. का चालय? काय म्हणते वातावरण? इकडे काय बोला. नाही तर पक्ष आमची माणसाला आम्हाला बोलाय ना काही. कोण्या पक्षाचे? आम्ही समजा पक्षाचे, हा सगळ्या पक्षाचे तरी बी नाही. काही इथं बसून आहे समाज. बोला. काय म्हणते वातावरण निवडणुकीचं? काय चर्चा सुरू आहेत बरं गावामध्ये? काय हेच विकासाचं कोण करते वाटतं विकास? बघू आता आल्यावर. आल्यावर नाही, आता आपण जेव्हा ठरवतो ना मतदान करायचं तर काहीतरी ठरवतो ना. हा? जे आहे ते सांगायचं आपल्या गावात काय विकास झालाय. भीती वाटते काय बोलायला? काय तेवढं काय बोलाय नाही. हा, काय म्हणते बरं? छान आहे वातावरण आमच्या गावचं, मस्त आहे. कोणाकडे आहे हा, वातावरण? सरपंचाचे महागाव आम्ही. सरपंचाच्या मागे. सरपंच कोणाच्या मागे? आता ते माहित नाही आपणाला. सरपंच जिकडं सांगितले तिकडं. हा, सरपंच गावचं काम नंबर 1 करल्यात, आम्ही त्यांच्या मागं आहोत सर्व. सुदर्शन पाटील. सुदर्शन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आता प्रचाराचा अंतिम टप्पा, अनेक उमेदवार आपल्या भेटीगाठीला येत आहेत. बरं, आपण काय ठरवलेलं बरं? काय बघून मतदान करता? आमचा लोक का सांगितलेलं ते माय. लोक सांगितलं ते. लोक काय करतात? टेम्पो प्रचारला गेले की गाडी आमची. प्रचाराला गेले. तिकडे डोंगरात कुण्या गावला चाललाय की रोज चाललाय. बालाजी पुराचा प्रचार करायला सुभाष. मी लेख का सांगतील ते करणार म्हणाले. बालाजी का सांगतील ते करणार म्हणाले. हा, लेखाचं ऐकावं लागतं आम्हाला. लोक सांगितलं ते करणार. कुठले बेलसेकार का म्हणले वातावरण? आता दोन्ही गडी आहेत, कोणीकडे? गड्या बी हात बी आहे, वेळ बी आहे, हात बी आहे. दोन्ही आहे. चांगलं आहे का? काय चर्चा चालू आहे बरं गावात? चर्चा चालू राहते, त्यांची रस्ता आम्हाला काय शेतकऱ्याला माणसं घर. बरं, तुम्ही मतदान करता? मतदान करता काय बघून करता? माणूस कोण करतो? कामाचा माणूस. कामाचं बघून माणूस करणार. काय म्हणते वातावरण निवडणुकीचं? काय नाही, ह्यांनी म्हणलेलं ते करायचं. काय करायचंय? का म्हणलेलं ते करायचं. काय म्हणते वातावरण? वातावरण काय, संजय भाऊन विकास काम दिलेत गावात, त्याप्रमाणेच मतदान होणार आहे. जवळपास 70-80% मतदान होईल घड्याळीला, काही अडचण नाही. खरं आहे का? खरंच आहे साहेब, ते हे आजच बोलल्यात. बनसोड्याची माणसं आम्ही सांगितलं काय नाही, त्याने सांगितलंच करणार आम्ही. दुसऱ्याला नाहीच.
आता ते प्रश्न आमचा राहिला दुसऱ्या नाही मिळते बळजबरी बोलायला साहेब मनावर जनता बघा साहेब 4 लोक सांगितलं तसं मनावर राहत्या काय म्हणतंय वातावरण वातावरण भाऊच आम्ही काय ठरले मग गडी दुसरीकडे नाहीच आमचं मतदान का बरं नाही 75 मतदान आहे आमच्या घरात दुसरीकडे जाईना आम्ही जाणार का अजिबात जाणार नाही कुठं चाललो कुणाकडे चाललो तोंडानं सांगा गाडी गाडीवरचा आमचा गाडीवरच आहे का? हा मग? बरं आहे का काय म्हणते निवडणुकीचं माहोल चांगलं आहे माहोल काय गावामध्ये समस्या आहेत समस्या काय नाही सगळी कामं झाल्यात आमच्या गावामध्ये पाणी आहे पाणीचं जरा चालू जिल्हा आहे परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत अंतिम टप्पा आहे प्रचाराचा काय एकंदरीत वाटतंय काय नाही व्यवस्था आहे वातावरण बी चांगलं आहे आमच्याकडे चांगला आहे कुणाकडे आहे वातावरण घड्याळ घड्याळ आहे का? हा घड्याळ आमच्याकडे घड्याळ आहे घड्याळच आहे हा, का? घड्याळ तर हे होते निडेबन जिल्हा परिषद गटातील तोंडचीर गावातील मतदार मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक तोंडचीर उदगीर